बंधू. आपण बघतोय एबीपी माझा. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आव्हाड पडळकर वादाचे काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. शिवीगाळ ते हाणामारी, नेते आणि कार्यकर्त्यांची वर्तणूक सामान्य जनतेला अजिबात आवडलेली नाहीये आणि ही बाब अनेक आमदारांच्या लक्षात आल्याचं दिसलं. मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य कठोर शब्दात सभागृहाच्या लक्षात आणून दिलं, तर विधानसभा अध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या बेजबाबदार वर्तनाला दोन्ही आमदारांना जबाबदार धरलं. पडळकरांनी खेद व्यक्त केला, तर आव्हाडांनी आपला संबंध नसल्याचं सांगत खेद व्यक्त करायला नकार दिला. नेमकं काय काय घडलंय पाहूया. पडळकर आव्हाड या दोन आमदारांची शिवीगाळ, विधान भवनात त्यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी. जमा करा पास. त्यानंतर मध्यरात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची वाट अडवत गाडी समोर आडवं झोपणं. या सगळ्या घटनाक्रमाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उमटत राहिले. मी शांत आहे याचा अर्थ असा कुणी घेऊ नये. मी फार धुतल्या तांदळासारखा आहे, मला सगळ्यांच्या बाबतीमध्ये माहीत आहे. आता जे इथं नाटक चालू होतं ना सकाळी, तर त्याच्यावरती मी सविस्तर बोलेन, परंतु मला सूचना आहेत बोलणं. मी शांत आहे. काय धमकी आहे? मुद्दे मांडायचे नाही जर कोणी असं बोललं तर. त्यामुळं वाद आणखी काय जानबूझ के आपने बुलाया था, प्लान करके उनको मारने की कोशिश की गई, प्लान करके मारने की कोशिश की गई. मकोका के गुंडे आहेत. रात्री 2-2.5 तास आम्हाला पोलिसांनी फिरवलं, इथे तिथे इथे तिथे. आणि मात्र समोरचा आरोपी एकटा GT हॉस्पिटलमध्ये मस्त मजा करत होता, एकटा होता, पोलीस नव्हतं, कोण नव्हतं. तो मकोकाचा आरोपी, MPDAचा आरोपी आहे. म्हणजे आणि मारलं नितीनला. नितीननी मार खाल्ला. 5-5 मारायला होते. खुणवणाराही आहे. कोणी खुणवलं हेही व्हिडिओमध्ये दिसतंय. 5 जण मारतायत, 1 जणाला ताब्यात घेत आहे. आम्हाला सांगितलं त्याला सोडून देऊ आपण, म्हणून मी शांतपणाने निघून गेलो तिथनं. मी येऊन घरी निघून गेलो. या राड्यावरून महाविकास आघाडीने सरकारला धारेवर धरलं. संजय राऊतांनी तर याला टोळी युद्ध, गँगवॉर म्हणून टाकलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर भरपूर तोंडसूक घेतलं. विधान भवनात गँगवॉर झालं. मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती. परिसराला आपण भवन म्हणतो. विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं. खुनातले, मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते. कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे. ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही. हे गुंडांचं राज्य झालं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाचा आता फार गंभीर झालाय राज्यामध्ये. येथे कायदा सुव्यवस्थेची सगळी दिंडवडे निघालेले आहेत. काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळिमा फासणारी घटना आहे, बदनामी करणारी आहे. देशात नव्हे तर जगभरात चितू झालेली आहे. जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे? ज्या वेळेस तो आरोपी, मोकाचा, खुनाचा आरोपी, गंभीर गुन्हे असलेला आरोपीला विधान भवनात प्रवेश मिळतो कसा? आणि त्यामध्ये CCTV मध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केलाय की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार. आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडवर पण सुद्धा हल्ला करायचा होता. आणि म्हणूनच हे गुंड विधान भवनाच्या परिसरात आणले गेलेत. सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही आमदारांना खेद व्यक्त करण्याचे आदेश दिले. नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोन्ही अभ्यागतांचं म्हणजे व्हिजिटर्सचं वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा मलिन करणार असल्याचं सांगून हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे वर्ग केलं. विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी घ्यावी, जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. श्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन
टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करीत आहे. अध्यक्षांनी खेद व्यक्त करण्याचे आदेश दिल्यावर गोपीचंद पडळकर यांनी लगेच सभागृहात उभं राहून खेद व्यक्त केला, तर जितेंद्र आव्हाडांनी मात्र खेद व्यक्त करण्यास नकार दिला. आपला थेट संबंध नाही, तसंच नितीन देशमुखला आपण या विधान भवनात आणलं नाही असं आव्हाड म्हणाले. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला, त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो, तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. या घटनेवर चर्चा सुरू असताना सभागृहात पुरेसं गांभीर्य नव्हतं, त्यामुळे मुख्यमंत्री चिडले आणि त्यांनी सर्वच आमदारांचे कान टोचले. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये. मुख्यमंत्र्यांनी पोटतिडकीने आमदारांना सल्ला दिला खरा, मात्र त्यांच्या प्रामाणिकपणावर उद्धव ठाकरेंनी शंका उपस्थित केली. माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणी घेतले असतील कोणी आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळत नकळत, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, कळत नकळत त्यांना उमेदवारी देऊन कुठे निवडून आणून सत्तापदं दिली गेली असतील तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत. गेल्या काही दिवसात काही महिन्यांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो काही एक माज आहे, मी याला राजकारण मानत नाही, मी याला सत्तेचं माजकारण म्हणतोय. सत्तेचा आलेला माज आहे. मग कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन एक गँग आलेली आहे, चड्डी बनियन गँग, तिचे प्रताप आपण पाहतो आहोत, उघडलेले खोके बघतो आहोत. त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली. एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची. पोलिसांच्या गाडीसमोर झोपणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. एवढं सगळं झाल्यावरही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाडाच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. इतर 4 आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दिवस संपता संपता एक महत्त्वाची प्रतिक्रिया आली. ती होती सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांची. फालतूगिरी सोडा, विकास कामांवर जोर द्या असा सल्ला त्यांनी दिला. माझं एवढं कळकळीची विनंती की हे सगळं फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे. नाही तर उद्या मला सांगा ना, लोकांचा विरोध झाल्यानंतर काय करणार लोक? ते म्हणतील ह्यांना निवडून दिलं आणि आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील तर राजकारण मी तर कधी कधी आयुष्यात केलं नाही. पण असं जे घडलं हे चुकीचं आहे. कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं. ह्या सगळ्या लाजिरवाण्या घटनेतून आपले लोकप्रतिनिधी काही धडा घेतील का? आपलं वर्तन, आपली भाषा, आपल्या कार्यकर्त्यांचा माज नियंत्रणात ठेवतील का? असे अनेक प्रश्न आहेत. अर्थात कितीही सकारात्मक राहिलं तरी या प्रश्नांची उत्तरं किती नकारात्मक आहेत याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे. त्यात बदल घडेल अशी आशा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. एकीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरनं